तर पहा, या ठिकाणी आपण हे वाक्य इंग्रजीत बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने. वाक्य काय आहे? पक्षी आकाशात उडत आहेत. अगोदर मी तुम्हाला या वाक्यात कोणता काळ आहे मराठीतला ते सांगतो, नंतर इंग्रजी वाक्य बनवल्यावर इंग्रजी वाक्यातला सुद्धा काळ सांगणार आहे. बघा, आता पक्षी आकाशात उडत आहेत. आता उडण्याची क्रिया सुरू आहे म्हणून या वाक्यामध्ये चालू वर्तमान काळ आहे. आता वाक्य इंग्रजीत कसं बनवायचं तर पहा, पहिल्या शब्दाला 1 क्रमांक द्यायचा, नंतर डायरेक्ट शेवटच्या शब्दाकडे जायचं आणि त्याला द्यायचा 2 क्रमांक. आता बघा, इथून मागे उलट क्रमाने क्रमांक द्यायचं. इथे 2 दिला, मग इथे 3 आणि इथे 4 क्रमांक. चला आता वाक्य कसं होईल पहा इंग्रजीमध्ये. आता 1 क्रमांक इथे आहे म्हणून पक्षी हा शब्द आपल्याला इंग्रजीमध्ये लिहायचा आहे. इथं 1 क्रमांकाला पक्षी, त्यांना आपण काय म्हणतो? बर्ड्स. BIRDS. आता इथे एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की बर्ड्स का लिहिलं? कारण पक्षी अनेक आहेत. आता मग पक्षी अनेक आहेत का एक आहेत हे कसं ओळखलं आपण? आता बघा, इथं काय लिहिलंय? आहेत. जर इथं असं असतं की पक्षी आकाशात उडत आहे, पक्षी उडत आहे म्हटल्यावर तो एक पक्षी झाला असता, परंतु पक्षी आकाशात उडत आहेत आपण जास्त असल्यावर आहेत म्हणतो, म्हणून जास्त पक्षी आहेत म्हणून बर्ड्स. आता 2 क्रमांक आहे आहेत. आहेत साठी काय लिहायचं आहे? आर. आर लक्षात ठेवा, बर्ड्स आर. एकच जर असता बर्ड इज झालं असतं, एकच पक्षी असतं तर इज झालं असतं. आता इथं पहा, बर्ड्स आर. आता 3 क्रमांक उडत. आता उडणे म्हणजे फ्लाय. उडत आहेत, उडण्याची क्रिया सुरू आहे म्हणून फ्लाइंग. ज्या वेळेस क्रिया चालू असते त्यावेळेस मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय लावायचा. बघा, FLYING हे मुख्य क्रियापद आणि त्याला ING प्रत्यय लावला कारण क्रिया सुरू आहे. 4 क्रमांक आहे आकाशात. आकाशात. आता इथे जर फक्त आकाश असतं तर स्काय लिहिलं असतं, परंतु आकाशात असल्यामुळे इन द स्काय. लक्षात ठेवा, इन द स्काय. आता या वाक्यातला काळ बघा काय आहे. ज्या वेळेस लक्षात ठेवायचं कधी पण, सब्जेक्ट बर्ड सब्जेक्ट आहे म्हणजे करता, आर हे सहाय्यकारी क्रियापद आहे. आता ज्यावेळेस मग ॲम किंवा इज किंवा आर या तिन्हीपैकी एक सहाय्यकारी क्रियापद येईल. नंतर मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय. अशी रचना ज्यावेळेस तुम्हाला वाक्यात दिसेल त्यावेळेस समजून जायचं की या वाक्यामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. व्हिडिओ जर आवडलाच असेल तर आपल्या प्रोफाईलवर टच करून असे भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत इंग्रजी शिकण्यासाठी, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता.